नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत की लाडक्या बहिणींना बघा ऑक्टोबरचा हप्ता आला, ठीक आहे. परंतु अजूनपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. तर त्यांना कधी जमा होणार आहेत 1500 रुपये, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. बघा, तर व्हिडिओला सुरुवात करूया. नोव्हेंबर महिना संपला, लाडक्या बहिणींच्या खात्यात बघा 1500 रुपये कधी मिळणार. तर बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार अशा प्रश्न विचारला जात आहेत. दरम्यान पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. बघा, पुढच्या महिन्यात तुम्हाला हे पैसे एखाद्या वेळेस मिळू शकतात. तसेच तुम्हाला नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे का, ती पण महत्त्वाची माहिती आहे. पुढे बघा, याबाबत महिलांना नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे का, नोव्हेंबरचे एकत्र 3000 रुपये आज तुम्हाला मिळणार आहेत का, संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे, तरीही अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. बघा, तर आता नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो का, तर नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो डिसेंबरमध्ये दिला जाऊ शकतो. बघा, तसेच निवडणुकीनंतर तुम्हाला 1500 रुपये. तर राज्यात 2 आणि 3 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या काळात महिलांच्या खात्यात पैसे केले जाणार नाहीत, जमा केले जाणार नाहीत. दरम्यान निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तरी पैसे येणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. बघा, अजूनपर्यंत अधिकृत माहिती समोर आली नाही. तर केवायसीसाठी तुमचा जो शेवटचा 1 महिना आहे तो उरलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अगोदर बघा 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती, जी मुदत होती तुमची 30 नोव्हेंबरपर्यंत होती, परंतु आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. यात तुम्हाला आता केवायसी करणं गरजेचं आहे आणि आता शेवटचा महिना उरलेला आहे. 31 डिसेंबरपर्यंत महिलांना केवायसी करायची आहे. तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला त्यानंतरचा हप्ता मिळणार का? त्यामुळे महिलांनी ऑनलाईन पद्धतीने केवायसी करायची आहे. बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला केवायसी करायची आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी, सर्व महिला खुश झालेल्या आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता असे दोघे हप्ते तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये जमा होणार आहेत. लक्षात ठेवा, आताच्या क्षणाची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना आता ज्यांनी केवायसी केलेली नाही तर त्यांनी केवायसी करा, ज्यांना अजूनपर्यंत आधार लिंक केलेले नाही तर त्यांनी आधार लिंक करा. तर अशा प्रकारे जर तुम्ही आधार लिंक केलं तरच तुम्हाला केवायसी करता येणार आहे. ज्यांनी आधार लिंक नाही केले तर त्यांना केवायसीसुद्धा करता येणार नाही. कारण सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश पण झालेल्या आहेत, आणि कारण त्यांच्या खात्यामध्ये जे अकाउंटमध्ये पेमेंट आहे ते जमा व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. बहुतेक बघा 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आलेले आहेत. तर अजूनपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये आलेले नाहीत. लवकरच तुम्हाला हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. त्या संदर्भात जशी जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका ताईंनो, कारण अतिशय महत्त्वाची माहिती असते. तर ज्यांनी अजूनपर्यंत आधार लिंक केलेले नाही तर त्यांनी आधार लिंक करा, केवायसी करा. तर तुम्हाला 100% जे पैसे आहेत ते देणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की ही योजना आम्ही आहोत तोपर्यंत चालू ठेवणार आहोत. शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की आम्ही जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करणार नाही. जे विरोधक आहेत ते टीका करत होते की योजना बंद होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे.
तर परंतु अजून कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पुढील योजनेमध्ये बघा तर तुम्हाला 1500 नाही तर तुम्हाला डायरेक्ट 2100 रुपयेसुद्धा आम्ही देणार आहोत. अजूनपर्यंत 2100 रुपये कोणाला आलेले नाहीत, परंतु 2100 रुपये तुम्हाला 1500वरच आमचं सरकार तुमच्यासाठी थांबणार नाही. लाडक्या बहिणीला लक्षात ठेवा. तुम्हाला 2100 करू, ठीक आहे, 2400 करू. जसे जसे तुम्ही लाडक्या बहिणी आमच्या सरकारला साथ देणार तसं तुमचे पेमेंट आम्ही अजून वाढवणार. तर सर्वात मोठी गेम चेंजर ठरलेली ही लाडकी बहीण योजना आणि सर्वात जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटापट लाईक करून घ्या आणि शेअर करून घ्या. ज्यांचे वडील नाहीत, पती नाहीत अशा महिलांसाठी सुद्धा त्यांनी KYCमध्ये म्हणजे साईटमध्ये बदल केलेला आहे. KYCमध्ये ऑप्शन टाकलेला आहे त्यांनी. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत हे ऑप्शन KYCमध्ये 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. नंतर तुमची आता मुदत वाढणार. लक्षात ठेवा 31 डिसेंबर तुमची आता शेवटची मुदत आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हप्ते आलेले नाही, तर काही महिलांना 3-4 हप्ते आलेले, परंतु आता त्यांना हप्ते यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. परंतु त्यामुळे सर्वांनी KYC करणं गरजेचं आहे. तर जास्तीत जास्त महिलांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. त्यांच्या अकाउंटमध्ये जे पेमेंट आहे ते अकाउंटमध्ये पेमेंट जमा होत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. जास्तीत जास्त मला ना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तर त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा हे हप्ते जमा होणार आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.